प्रकरणानं संपूर्ण राज्याला हादरवलं ते प्रकरण म्हणजे नाशिकचा बलात्कारी बाबा अशोक खरात बलात्कार प्रकरण. या प्रकरणामध्ये 18 तारखेला पहाटे 3 वाजता एका महिलेने जी आरोप केलेले होते या बलात्कारी बाबावरती, त्या आरोपावरून नाशिकच्या पोलिसांनी पहाटे 3 वाजता या बलात्कारी बाबाला ताब्यात घेतलं. आणि ताब्यात घेतल्याच्या नंतर अनेक धक्कादायक खुलासे झालेले होते. सुरुवातीला जो पेन ड्राईव्ह पोलिसांनी या अशोक खरात याचा जप्त केला होता, त्या पेन ड्राईव्ह मध्ये सुरुवातीला 58 व्हिडिओ आहेत असं सांगितलं जात होतं. त्या व्हिडिओची संख्या वाढून आता 100च्या पुढे गेलेली आहे. खरं तर जसा जसा तपास पुढे जातो, या या प्रकरणाची व्याप्ती जर पाहिली तर या प्रकरणाची व्याप्ती पाहून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेले होते. एसआयटी सुद्धा स्थापन केलेली आहे. परंतु त्याचबरोबर एसआयटी स्थापन झाल्याच्या नंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिकच वेग आल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीला या प्रकरणामध्ये एसआयटी तपास करत असतानाच ज्या पद्धतीचा तपास वेगवान पद्धतीने पुढे गेला आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये असं लक्षात आलं की याच नराधम जो अशोक खरात आहे याची अनेक पद्धतीच्या मालमत्ता त्याने अनेक ठिकाणी ज्या आहेत त्या जमवलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याची जवळपास 250 कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता आहे. जो सामान्य ज्योतिष आहे तो लोकांचे हात बघून खडे देऊन अंकशास्त्राच्या द्वारे ज्योतिष सांगतो असा या कथित ज्योतिष बाबा असणाऱ्या अशोक खरात याच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली हा तपास करत असतानाच या प्रकरणामध्ये एंट्री झाली आहे, ती म्हणजे आयकर विभागाची. आयकर विभाग सुद्धा या प्रकरणामध्ये तपास करते. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे कॅप्टन खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावरती तब्बल 52 सातबाऱ्यांची नोंद आहे. खरं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तेच समजून घेणार आहोत. हा साधा ज्योतिष्य बघणारा बलात्कारी बाबा अर्थात नाशिकचा कॅप्टन अशोक खरात याच्या नावावरती एवढी संपत्ती नेमकी आली कुठून आणि त्याचबरोबर त्याच्या संपत्त्या नेमक्या कुठे कुठे आहेत. आणि आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या संपत्तीमध्ये अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा सुद्धा सामायिक भागीदार म्हणून सुद्धा उल्लेख दिसतोय. खरं ते अत्यंत खळबळजनक आहे. हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नाशिकचा बलात्कारी बाबा म्हणजेच कॅप्टन अशोक खरात. तो स्वतःला कथाकथित अंकशास्त्रज्ञ समजायचा, ज्योतिषाचार्य समजायचा आणि लोकांचं भविष्य सांगायचा. तोच कॅप्टन अशोक खरात. त्याला स्वतःचं भविष्य बघता आलं नाही. कारण या नराधमानं ज्या पद्धतीचे लैंगिक कृत्य भक्तांशी केलेलं होतं, महिलांशी केलेलं होतं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अत्यंत संतापाची मोठी लाट आहे. महिलेला गुंगीचं औषध द्यायचा, माझ्या अंगात कृष्ण येतो आणि तू माझी राधा आहेस, तू माझी प्रेयसी आहे, मी तुझं सगळं दुःख दूर करतो असं म्हणून महिलांना तो गुंगीचं औषध द्यायचा आणि त्यानंतर त्यांच्यावरती बलात्कार करायचा. आणि जर तू या प्रकरणाची वाच्यता केलीस तर मी तुला आणि तुझ्या कुटुंबियांना ठार मारेल अशा पद्धतीची धमकी सुद्धा हा बलात्कारी बाबा द्यायचा. या प्रकरणाची व्याप्ती पाहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये एसआयटी गठीत केली. तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी अधिक जोमाने काम करते. या प्रकरणामध्ये कॅप्टन खरात याच्या संबंधित असणाऱ्या लोकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडे सुद्धा कसून चौकशी केली जाते. याच बाबतीमध्ये पोलिसांकडून ज्या पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं होतं की जास्तीत जास्त महिलांनी ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, त्यांच्यावरती अत्याचार झालेला आहे, त्या महिलांनी पुढे यावं, पोलिसांमध्ये तक्रार दाखल करावी असा विश्वास पोलिसांकडून पीडित महिलांना दिला गेला. आणि त्याच अनुषंगाने तीन महिलांनी आणखी 3 महिला पुढे येत त्यांनी थेटपणे या कॅप्टन खरात याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे. या प्रकरणामध्ये पुढे तपास सुद्धा सुरू आहे. परंतु ह्याच कॅप्टन खरात जो की साधा ज्योतिषाचार्य होता, त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माया जमा केलेली होती. नाशिक असेल, सिन्नर असेल, त्याचबरोबर नगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याने संपत्त्या गोळा केलेल्या आहे. जवळपास 52 सातबाऱ्यांवरती खरात याचं नाव आढळलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस चक्रावून गेलेले होते. या प्रकरणामध्ये आता जे आहे आयकर विभागाची एंट्री झालेली आहे आणि त्याचबरोबर खरातसाठी जमीन व्यवहार करणारा सिन्नरचा जो एजंट आहे दीपक लोंढे याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आणि त्याच्याकडनं पोलीस जे आहे ती माहिती गोळा करतात की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी संपत्ती कशा पद्धतीने गोळा केली आहे. आणि त्याच अनुषंगाने पोलीसही तपास करतायत आणि आयकर विभाग सुद्धा या प्रकरणाचा जो आहे तो सखोल तपास करतो. यासाठी पथकाकडून तर त्याची अख्खी कुंडलीच जी आहे ती बाहेर काढण्यात आलेली आहे. आणि या खरातच्या जे आहेत नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता सुद्धा आहेत. नाशिकचा भाग जर पाहिला तर सिन्नर असेल, गंगापूर, नाशिक शहर परिसरात खरातच्या मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता आहेत.
तब्बल 52 सातबाऱ्यांवर कॅप्टन खरात याचं नाव आहे आणि अनेक तपास अधिकाऱ्यांना जे आहे ते अनेक संशयास्पद नोंदी सुद्धा आढळलेल्या आहेत. अनेक बेनामी संपत्ती सुद्धा या कॅप्टन खरात याच्या नावावर असू शकते, अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते. आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे अनेक सामायिक सातबाऱ्या आहेत. त्या सातबाऱ्यांवरती कॅप्टन खरात याच्या कुटुंबातील सदस्याचं नाव आहे आणि त्याचबरोबर यामध्ये त्या सामायिक सातबाऱ्यांवरती अनेक IAS आणि IPS अधिकाऱ्यांचा सुद्धा नाव असल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती प्रचंड मोठी असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पोलीस जोरदार पद्धतीने तपास करतायत. आयकर विभाग सुद्धा या प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री झालेली आहे. आयकर विभाग सुद्धा या प्रकरणामध्ये जोरदार तपास करते. तब्बल एकट्या कॅप्टन अशोक खरात याच्या नावावरती तब्बल 11 मालमत्ता असल्याचं सुद्धा जी माहिती आहे ती पुढे येते. खरं तर या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. या प्रकरणाने राज्यातील वातावरण अक्षरशः ढवून निघालेलं होतं, कारण ज्या पद्धतीच्या लीला, भोंदू लीला ह्या कॅप्टन खरात याने केलेल्या होत्या, अनेक महिलांचं लैंगिक शोषण या कॅप्टन खरात याने केलेलं होतं. त्यामुळे मोठी संतापाची लाट संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे. अनेक महिला कॅप्टन खरात याच्या विरोधात तक्रारी देण्यासाठी पुढे येत आहेत. त्याचबरोबर त्याच्या जे 52 मालमत्ता आहेत त्याची सुद्धा आता चौकशी जी आहे ती करायला सुरुवात झालेली आहे. 52 सातबारा जे आहे ते थेट खरात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावरती असल्यामुळे या प्रकरणाला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. कशा पद्धतीनं त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता गोळा केली, धमकावलं का? कारण जे व्हिडिओ सापडलेले होते त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते व्हिडिओ जे आहेत अनेक महिलांचे होते, अनेक राजकारण्यांचे व्हिडिओ आहेत, अनेक सेलिब्रिटींचे व्हिडिओ आहेत, अनेक उद्योगपतींचे व्हिडिओ आहेत असं सांगितलं जातंय. अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं का? अशा पद्धतीने त्याने अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग किंवा हनी ट्रॅपिंग करण्याचा प्रयत्न केला होता का? अशा सुद्धा अनेक प्रश्न या निमित्तानं जे उपस्थित झालेले आहेत. जे मी आता सांगितल्याप्रमाणे ज्या सामायिक मालमत्ता आहेत त्या मालमत्ताची किंमत जर पाहिली तर सुमारे 1,500 कोटींच्या घरामध्ये या मालमत्ता असण्याचा अंदाज सुद्धा आता व्यक्त केला जातोय. कारण खरासाठी जमीन व्यवहार करणारा जो त्याचा सिन्नरचा जमिनीचा एजंट होता दीपक लोंढे, याला सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याची सुद्धा कसून चौकशी सध्या जी आहे ती केली जाते. आयकर विभाग सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घालून आहे. आयकर विभागाकडून सुद्धा चौकशी सुरू आहे. खराच्या नावावरची जी मालमत्ता आहे त्याचे उत्पन्नाचे नेमके स्रोत कुठे आहेत, त्याचे उत्पन्नाचे स्रोत नेमके कोणते आहेत, त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माया कशा पद्धतीने जमवली, त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करोडोंशी पैसा कुठून आला, या सगळ्या व्यवहाराची जी आहे आयकर विभागाच्या मार्फत जी आहे ते सखोल चौकशी सुरू केल्याची सुद्धा माहिती आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या रकमेचे व्यवहार सुद्धा या कॅप्टन खरात यांनी केल्याची माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने विवरणपत्रांची संयुक्त तपासणीचे विवरणपत्र आहे त्याची सुद्धा संयुक्त तपासणी केली जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. या प्रकरणामध्ये SITच्या ज्या प्रमुख आहेत तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने वेगवान पद्धतीने ही चौकशी सुरू आहे, त्यामुळे कॅप्टन खरात याच्या भोवतालचा जो फास आहे, याच्या भोवतालची जी आहे कारवाई आहे ती अधिक कडक आणि वेगवान पद्धतीने होताना पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगानं त्याची सगळी कुंडलीच, त्याची सगळी झाडाझडती घेताना आता SITचं पथक दिसत आहे. अनेक महिला सुद्धा या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी जे आहे ते आलेले आहेत. आणि जी मी सांगितलेलं होतं त्याची संपत्ती आहे 52 सातबाऱ्यांवरती खरात कुटुंबियांचं नाव आहे. त्यामुळे अनेक सामायिक सातबाऱ्यांवरती अधिकाऱ्यांची सुद्धा नावं आहेत. जर आपण ही संख्या पाहिली तर जवळपास एकाच गट क्रमांकांमध्ये एकापेक्षा अधिक मालकांची नावं सामायिक सातबाऱ्यांवरती आहेत आणि त्यामध्ये सहमालक म्हणून जे आहे ते कॅप्टन खरात याचं नाव सुद्धा अनेक ठिकाणी आढळून येतं. त्याचबरोबर शहरामध्ये नावाजलेल्या काही बांधकाम कंपन्यांना असतील, बांधकाम कंपनीज असतील, त्याचबरोबर काही तहसीलदार असतील, उपजिल्हाधिकारी असतील किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावं देखील हे जे सामायिक सातबारे आहेत त्याच्यावरती दिसत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. राज्य सरकारने या प्रकरणामध्ये सखोल चौकशीचे आदेश सुद्धा दिले आहेत. नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये या खराच्या संपत्त्या आहेत. परदेशामध्ये सुद्धा खराच्या संपत्त्या असू शकतात. अशा पद्धतीची जी आहे शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. तब्बल 52 सातबारा उतार्यांवरती खरात आणि त्याच्या कुटुंबियांचं नाव आढळत आहे. त्याचबरोबर सुमारे 11 सातबाऱ्यांचे जे उतारे आहे स्वतंत्र खरात त्याच्या मालकीचे असल्याचं पाहायला मिळतं आणि 41 सातबारे जे आहेत ते सामायिक स्वरूपातले जे आहेत ते सातबारे आहेत अशी सुद्धा माहिती मिळते. आणि खरात कुटुंबियांमधील जे आहेत कल्पना खरात यांच्या ही जी महिला आहे या महिलेच्या नावावरती सर्वाधिक मालमत्ता असल्याची सुद्धा माहिती मिळते. याचा स्वतंत्र तपास जो आहे तो केला जातोय. त्याचबरोबर स्वतंत्र सातबाऱ्यांमध्ये काही जमिनी ज्या आहेत त्या खरात याच्या पूर्णपणे मालकीच्या आहेत.
जवळपास मी ज्या सांगितलं होतं 11 ठिकाणी ज्या मालमत्ता आहेत त्या कॅप्टन खरात याच्या नावावरती आहेत. अशा पद्धतीची सुद्धा माहिती मिळते. पाथर्डी परिसरामध्ये खरातच्या नावावरती 29 जागा असल्याची सुद्धा जी आहे प्राथमिक माहिती मिळते. गिरगावमध्ये 8 आहेत. नाशिक शहर असेल, गवळाणे असेल, शिर्डी असेल, निमगाव, कोऱ्हाळे असेल या ठिकाणी सुद्धा प्रत्येकी 1 जागा कॅप्टन खरात याच्या नावावरती आहे. सिन्नरमध्ये 6 ठिकाणी कॅप्टन खरात याच्या नावावरती जागा आहेत. कुंदेवाडीमध्ये 3 ठिकाणी, आडगावमध्ये 2 ठिकाणी जे 7 बारे आहेत ते कॅप्टन खरात याच्या नावावरती नोंदवण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते. त्यामुळं कॅप्टन खरात याची पत्नी असेल, मुली असेल यांच्या नावावर सुद्धा खरातने जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये माया जमवल्याची सुद्धा माहिती मिळते. परंतु खरातच्या ऑफिसमध्ये काम करणारा जो होता नीरज जाधव त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर या प्रकरणाला अधिकचा वेग आलेला आहे. दीपक लोंढे जो की एजंट होता त्याला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण चौकशीला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे. अनेक ठिकाणी जर पाहिलं तर खरात्याने अनेक याद्यांमध्ये फेरफार करून स्वतःचा नंबर लावण्यासाठी नीरज जाधव याच्या मार्फत ग्राहकांकडून जे आहे ते पैसे घेतल्याचा सुद्धा आरोप आहे. तोच कॅप्टन खरात याच्यावरती ठेवण्यात आलेला आहे. खरात प्रमाणेच त्याचीही अल्पावधीमध्ये संशयास्पद पद्धतीने संपत्ती वाढली आहे का नीरज जाधव याची सुद्धा जी आहेत चौकशी सध्या पोलिसांकडून जी आहे ती केली जाते. परंतु आता या प्रकरणामध्ये कॅप्टन खरात याच्या नाव असणारं 52 सातबाऱ्यांवरती कॅप्टन खरात आणि त्याच्या कुटुंबाचं नाव आढळत आहे. 11 ठिकाणी कॅप्टन खरात याच्या नावावरती सुद्धा संपत्ती आढळतीये. खरं तर या प्रकरणामध्ये अधिक वेगवान पद्धतीने जो आहे तो तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये कोणती धक्कादायक बाब पुढे येते आणि त्याचबरोबर त्याने एवढ्या मोठ्या पद्धतीने माया कशी जमवली, एवढे 7 बारे मोठ्या प्रमाणात त्याच्या नावावरती कसे आहेत याचा सगळाच तपास आता SIT पथक त्याचबरोबर या प्रकरणामध्ये एंट्री झालेलं आयकर विभाग करताय. यामधून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.